श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजून घ्या, स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे बोलवलं आहे. कारण स्वामी समर्थांची कृपा प्रत्येकाला हवी असते, पण प्रश्न एकच असतो, स्वामी समर्थांची कृपा नेमकी कधी मिळते व आपण काय केल्यावर स्वामी समर्थ प्रसन्न होतात. आज या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं मनापासून समजून घेणार आहेत. तर कंटिन्यू हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडल्यास चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी हर्षदा स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या या श्री स्वामी समर्थांच्या व्हिडिओवर. चला तर मग पुढे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, जिथे अहंकार असतो ना तिथे मी नसतो. बघा, एखादा व्यक्ती असा असतो, मीच बरोबर आहे आणि मला सगळं येतं, मी सगळं करतो, मीपणा. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये मीपणा भरभरून असतो ना तिथे स्वामी अजिबात नसतात. भरपूर लोक असे असतात की त्यांना खूप अहंकार असतो, मी म्हणजे काय, मी सगळी कामं करतो, मला सगळं येतं किंवा येते. असे खूप लोक आहेत आणि मीपणामध्ये स्वामी कधीच आपल्यासोबत नसतात. तर स्वामी सांगतात, तेव्हा स्वामी आपल्यापासून दूर राहतात जेव्हा मीपणा म्हणजे आपल्यामध्ये मीपणा असतो ना तेव्हा स्वामी आपल्या जवळ येत नाही. पण ज्या दिवशी आपण नम्र होतो, मनाने झुकतो, देवावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्या दिवशी स्वामींची कृपा सुरू होते आपल्यावर. स्वामींनी म्हटलंच, आधी असंच म्हणलं आहे की तू माझ्यासाठी तेव्हा मी तुझ्यासाठी. आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. स्वामींची जी प्रबळशाली शक्ती आहे ना तिला व्यक्त करण्यासाठी आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, स्वामी जप करायचा आहे आणि स्वामींना विश्वास द्यायचा आहे की मी तुमचाच भक्त आहे. बरेच जण बघा असे म्हणतात की मी रोज स्वामींचं नाव घेतो, स्वामींचं नामस्मरण करतो, मी स्वामी सेवा करतो, तरी मला एवढा त्रास का? पण लक्षात ठेवा, संकट म्हणजे शिक्षा नाही, पण संकट जेव्हा येतं ना तेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात. बघा, स्वामी समर्थ म्हणतात, आपल्या भक्ताला कधीच तोडत नाही, पण ते फक्त घडवत असतात. भक्ताला ते कधीच सोडत नाही, पण त्यांची ते नेहमी परीक्षा घेत असतात की माझ्यावर किती विश्वास आहे माझ्या भक्तांचा. स्वामी अशी परीक्षा आपली नेहमीच घेत असतात. जेव्हा तुम्ही म्हणतात, स्वामी मला त्रास आहे, पण माझी श्रद्धा कधीच तुमच्यावर म्हणजे ढळणार नाही, कमी होणार नाही तुमच्यावर माझी श्रद्धा, त्या क्षणी स्वामींची कृपा आपल्यावर व्हायला लागते. बघा, आपण देवाकडे जातो, स्वामींकडे जातो, तेव्हा आपण काय म्हणतो, स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या, स्वामी माझं हे झालं पाहिजे, स्वामी माझं घराचं काम आहे ते झालं पाहिजे, स्वामी माझ्या आर्थिक अडचणी आहे ते माझे सॉल्व्ह झाले पाहिजे. आपण स्वामींकडे किती ते प्रश्न घेऊन जातो, स्वामी माझं हे माझं ते, आपलं जे घरातले जी कामं असतात ते घेऊन आपण स्वामींकडे जातो. पण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर सोपवून तू निर्धास्त होऊ नको. ज्या दिवशी तुम्ही म्हणणार स्वामी जे योग्य असेल ते करा. बघा, जेव्हा आपण स्वामींना म्हणतो ना, स्वामी जसं तुम्ही ठेवणार तसं मी राहणार, त्याच दिवशी स्वामींची खरी कृपा आपल्यावर व्हायला लागते. बघा, स्वामी म्हणतात, फक्त पूजापाठ करून चालत नाही, त्यासाठी आपलं मन सुद्धा स्वच्छ आणि सुंदर ठेवायला पाहिजे. जर तुमच्या मनात द्वेष आणि घाण आणि वाईट भावना असतील ना तर स्वामी कधीच आपल्यावर स्वामींची कृपा होत नाही. एखाद्या व्यक्तीला जर आपण जीव लावला ना तर त्याला मनापासूनच जीव लावला पाहिजे. आणि काही लोकांचं असं असतं की दाखवायचं एक, करायचं एक आणि मनात एक. असे जगामध्ये 80% लोक आहेत आणि ते देवदेवही भरपूर करतात. आणि असेच लोक भरपूर देवदेव करतात की त्यांच्या मनात खूप अशी घाण आणि वाईट भावना असतात समोरच्यांच्या विषयी, पण ते लोक खूप देवदेव करतात, पण त्यांच्यावर स्वामींची कृपा कधीच होत नाही. त्यांना जे हवं असतं ते कधीच भेटत नाही, कधीच नाही. तर आणि जर तुमच्या मनामध्ये क्षमा, दया आणि समाधान राहिलं ना तर याचा स्वामी स्वतः तुमच्या पुढे येतात आणि स्वामी तुम्हाला स्वतः त्यांच्या शरणी घेतात. कारण आपल्या मनामध्ये कोणाच्या विषयी द्वेष नसतो, घाण नसते आणि वाईट भावनाही नसतात. जर आपल्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीच्या बद्दल जर चांगल्या भावना राहिल्या ना तर स्वामी स्वतः येऊन आपल्याला त्यांच्या शरणी घेतात.
खूप वेळा असं असं असतं बघा, आपलं खूप मन दुखलेलं असतं, खूप त्रास असतो आणि खूप भावनिक आपण झालेलो असतो. पण त्यावेळेस आपल्याकडे म्हणजे तोंडात कोणताच शब्द नसतो, तोंडातून आवाज निघत नाही, डोळ्यात अश्रू वाहत नाही. म्हणजे खूप खूप आपण वाईट अवस्थेत राहतो आणि त्यावेळेस जर आपल्या आतून फक्त एकच नाव आलं, स्वामी, स्वामी, तर समजून जा तुम्ही भक्तांनो, तो क्षण लक्षात ठेवा. त्या क्षणी स्वामी सगळ्यात जवळ तुमच्या असतात. आणि भरपूर लोकांचं असं असतं, एवढे दिवस झाले मी सेवा करतोय, तेवढे दिवस झाले मी काय काय करतोय, आणि मला काहीच म्हणजे अनुभव येत नाही, मला काही संकेत येत नाही, मला माझ्यावर स्वामींची कृपा होत नाही. पण स्वामी त्या लोकांना म्हणतात, मी उशिरा येत नाही, योग्य वेळी येतो. स्वामी समर्थांची कृपा वेळ पाहून तुमच्या भल्यासाठी आणि कामाचीच असते माहिती. अ, जे स्वामी सांगतात वेळ पाहून मी येत नसतो आणि तुमच्या भल्यासाठीच येतो आणि कायमच तुमच्यासोबत येतो. आज जर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तुम्ही, तर समजा स्वामी समर्थांनी तुमच्यावर कृपा सुरू केली आहे. फक्त एकच करा, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि स्वामींना विसरू नका. जय जय स्वामी समर्थ.